नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सुशिला. खायलाही छान आणि करायलाही झटपट. चला तर सुरुवात करूयात. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या मी ह्या वापरते. तुम्हाला तिखट मिरच्या वापरायच्या असतील तरी चालतील. आणि लिंबू आणि डाळी आणि शेंगदाणे. मी 2 ते 3 मिनटं हे पाण्यात असंच ठेवलं होतं. आता त्याच्यातलं पाणी काढून घेऊयात आणि आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. मग मी हे चिरमुरे वापरते. तुम्ही सुद्धा जसा हाच चिरमुरा वापरा. भडंगाचा चिरमुरा वापरलात तर त्याचा इतका छान स्वाद येणार नाही. मी दाखवते तुम्हाला कसा आहे त्याचं पाकिट. ते हा वाला यूज करा, ससा मस्त होतं त्याचं. चला तर मग सुरुवात करूयात. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्या. तेल थोडासा गरम झालं की त्यात आपण जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून त्याला परतून घेऊयात. आणि डाळे आणि शेंगदाणे घालून घेऊयात, म्हणजे ते छान भाजले जातील. मग त्यात आपण कांदा घालून घेऊयात. ते छान गोल्डन असं परतून घेऊयात. कांदा घातलात की मीठही लगेच घालून घ्या, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. कोणतेही भाज्या आपण घातलं की मीठ लगेच घातलात की ते लगेच शिजले जातात. आणि मग हळद घालून घेतलं आणि चिरमुरे. मग त्याचा एक जीव करून घेतला मस्त. आणि त्यावर थोडीशी साखर घातली आणि लिंबू पिळला. झाला ना मग आपला तयार. चला तर मग तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा झालाय तो.